प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्ति अगले यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 8 एप्रिल 2026 बुधवार। लेबनॉन। माझा प्रिय, तू पूर्णपणे सुंदर आहेस, तुझ्या काहीही डाग नाही। माझा वधू माझ्याबरोबर लेबनॉनहून ये। श्रेष्ठ गीत अध्याय 4, 7 आणि 8 वचन। श्रेष्ठ गीत हे गोल आत्मिक अनुभवाने भरलेले पुस्तक आहे। सॉलोमन तरुण असताना तो देवाबरोबर जवळून चालत होता। त्याने प्रभूला प्रसन्न केले आणि अनेक अर्पणे अर्पण केली। त्यामुळे प्रभूने त्याला विलक्षण संगणपण दिले। याच मगान संगणपणामुळे सॉलोमनने नीतिसूत्र, उपदेशक आणि श्रेष्ठ गीत ही पुस्तके लिहिली। श्रेष्ठ गीतामध्ये वर आणि वधू यांची गाढ प्रेमाच्या माध्यमातून ख्रिस्त आणि चर्च यांच्यातील निकट संबंध सुंदरपणे दर्शविला आहे। लेबनॉन या शब्दाचे अर्थ पांढरा पर्वत असा आहे। इस्रायलची वायव्येस असलेल्या पर्वतीय प्रदेशाला लेबनॉन म्हणतात। तिथे हर्मोन पर्वत आहे। या पर्वताच्या शिखरावर बर्फ असल्यामुळे त्याला पांढरा पर्वत असे नाव मिळाले। आपल्या आत्म्याची प्रियकर असलेला प्रभू येशू आपल्याला प्रेमाने हाक मारतो आणि म्हणतो, लेबनॉनहून माझ्याबरोबर ये। या हाकेमागील रहस्य असे आहे की आपण शुद्ध, निष्कलंक आणि पवित्र होऊन वारासाठी तयार केलेल्या वधूप्रमाणे यांच्याकडे जावे। त्यांच्या येण्याची वेळी प्रभू आपल्या पवित्र लोकांना एकत्र करील। प्रभू म्हणतो, माझे पवित्र लोक माझ्याकडे एकत्र करा, ज्यांनी बलिदानाने माझ्याशी करार केला आहे। स्तोत्र 50 अध्याय 5 वचन। ख्रिस्ती जीवनात पवित्रता अत्यंत महत्त्वाची आहे। आपला प्रियकर पवित्र आहे म्हणून आपणही पवित्र असले पाहिजे। प्रेषित पेत्र लिहितो, ज्याने तुम्हाला बोलावले तो पवित्र आहे, तसेच तुम्हीही तुमच्या सर्व वर्तनात पवित्र व्हा, कारण लिहिले आहे, पवित्र यावे, कारण मी पवित्र आहे। पहिली पत्र 1 अध्याय 15 आणि 16 वचन। आज ख्रिस्तांच्या येण्याची सर्व चिन्हे जलद गतीने पूर्ण होत आहेत। अनेक भविष्यवाण्या आधीच पूर्ण झाल्या आहेत। जगात घडणाऱ्या घटना स्पष्टपणे दर्शवतात की प्रभूचे येणे अगदी जवळ आले आहे। म्हणून प्रभू आपल्याला तातडीने हाक मारतो, जोपर्यंत दिवस उगवत नाही आणि सावल्या नाहीशा होत नाहीत, तोपर्यंत मी गंधरसाच्या पर्वतावर आणि लोबण्याची टेकडीवर जाईन। माझा प्रिय, तू पूर्णपणे सुंदर आहेस, तुझ्यात काहीही डाग नाही। माझा वधू माझ्याबरोबर लेबनॉनहून ये। श्रेष्ठ गीत अध्याय 4, 7 आणि 8 वचन। देवाचे लेकरांनो, तुम्ही स्वतःला पवित्र करून प्रभूच्या येण्यासाठी तयार यावेल काय? पुढील चिंतनासाठी वचन। आत्मा आणि वधू म्हणतात, ये। जो ऐकतो तो म्हणो, ये। ज्याला धगान आहे तो येऊ दे। ज्याला इच्छा आहे त्याने जीवनाचे पाणी मोफत द्यावे। प्रकटीकरण 22 अध्याय 17 वचन। आजच्या बायबल वाचन सकाळी 1 सामुएल 10 अध्याय, 11 अध्याय, 12 अध्याय। संध्याकाळी लूक 9 अध्याय 36 वचन से 62 वचन। धन्यवाद।